आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती एक अतिशय गोड बातमी आपल्या बदलापूरकरांसाठी आली आहे। आज दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी बदलापूर शहरातील तमाम मालमत्ता करधारकांना घरपट्टी ज्यांची आहे त्या सर्वांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे। अनेक कारणांमुळे नागरिकांची घरपट्टी स्थगित होती। कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाल्यामुळे घरपट्टी स्थगित झाल्यामुळे व्याज आणि त्या रकमेवर दंडव्याज असे आकारले गेले। ही रक्कम 55 कोटी इतकी झाली होती। त्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालून ह्याच्यावरती प्रयत्न चालू केले। निवडणुकीनंतर बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सुद्धा या कामाचा नियमित पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या असंख्य प्रयत्नांमुळे बदलापूरकरांसाठी एकूण 27.5 कोटीपर्यंतची शास्ती जी आहे ती माफ केलेली आहे। नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यात आली व 50% शास्ती माफ करण्याचे पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले। यावेळी संबंधित मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधत या बाबतीत अधिक माहिती दिली। प्रतिनिधी तनया कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर। करावरील शास्ती 50% माफ करण्याचा मोठा निर्णय झालाय जो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा केलाय? गेली अनेक वर्ष कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नागरिकांवर घरपट्टीवर जो शास्ती होता तो माफ करण्यासाठी वेळोवेळी आपले स्थानिक आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांनी पाठपुरावा केला होता। 19 मे 2025 रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला माफीचा आणि त्यांनी ते अधिकार सुपूर्द केले जिल्हाधिकारी यांना। जेव्हा मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाली तेव्हा मी सदिच्छा भेट घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली होती। तेव्हा मी पहिलं पत्र दिलं की शास्ती माफीचं पत्र मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि तेव्हा त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा करत राहिलो। तर आज दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आमच्या त्या प्रयत्नांना यश आलं आणि आज 50% शास्ती माफीचं पत्र आम्हाला आज मिळालेलं आहे। जवळपास 55 कोटी शास्ती आकारण्यात आली होती तर त्याच्यातली जवळजवळ 27.5 कोटी शास्ती माफ करण्यात आलेली आहे। मी बदलापूरच्या तमाम नागरिकांना आवाहन करेन की आपण ह्याचा लाभ घ्यावा। ही जी सवलत आपल्याला मिळते त्याचा आपण लाभ घ्यावा आणि टॅक्स वेळेवर भरावा। ह्यासाठी मी मनापासून धन्यवाद देते ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब आणि खास करून म्हणजे आमचे स्थानिक आमदार किसन कथोरे साहेब ज्यांनी माहीत नाही की किती वर्षापासून ह्यासाठी ते पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याही प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आम्हालाही आजच्या ह्या संक्रांतीच्या दिवशी ही गोड बातमी मिळाली। लोक खूप दिवस या गोष्टीची वाट बघत होते की शास्ती कधी आम्हाला माफ होती आणि लोकांना आजच्या या संक्रांतीच्या दिवशी ही गोड बातमी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। धन्यवाद। बदलापूर शहरातील नागरिकांना संक्रांती दिवशी गोड दिलासा मिळालेला आहे। शास्ती जी आहे ती 50% माफ करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी यावरचा निर्णय GR सुद्धा दिलेला आहे। काय सांगाल? बदलापूर शहरातील तमाम मालमत्ता करधारकांना घरपट्टी ज्यांची आहे त्या सर्वांना आज एक आनंदाची गोड बातमी संक्रांतीच्या दिवशी मिळाली आहे। अनेक नागरिकांची विविध कारणांमुळे घरपट्टी थकीत होती, त्यात कोरोना देखील होता त्यावेळी देखील असो किंवा अनेक कारणांमुळे काहींचं नोकरीचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे या घरपट्टी थकीत झाल्या आणि या थकीत घरपट्टीवर व्याज त्याच्यावर व्याज दंडव्याज असं आकारत गेलं। अनेक वर्ष आमचे आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेब सातत्याने मागणी करत होते राज्य सरकारकडे की ही शास्ती किंवा हे दंड हे व्याज माफ करावं आणि राज्य सरकारने त्या बाबतीत GR काढला। तो GR काढल्याच्या नंतर सन्माननीय आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे या जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष झाल्या आम्ही सर्व मंडळी जेव्हा जिल्हाधिकारी महोदयांना भेटायला गेलो त्यावेळेला पहिली मागणी आम्ही केली की ही जी शास्ती आहे ही माफ करण्यात यावी किंवा शास्तीचं जे काही नागरिकांना लाभ द्यायचा आमच्या घरपट्टीधारकांना लाभ द्यायचा ज्यांची घरपट्टी थकीत आहे त्यांना लाभ द्यायचा आहे त्या कुळगाव बदलापूरच्या सर्व नागरिकांना हा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा आणि आज आमच्या सर्वांच्या मागणीला यश आलं। कलेक्टर महोदयांचा आजच पत्र आलं आहे आणि 50% शास्ती यामध्ये माफ झालेली। यामुळे आमचे जे काही घरपट्टीधारक आहेत ज्यांचे पूर्वी काही कारणास्तव घरपट्ट्या थकलेल्या आहेत त्याच्यावरचा दंड व्याज जे काय आकारण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांना 50% रकमेमध्ये दिलासा मिळणार आहे
सर्वांना विनंती राहील की या योजनेचा आपण लाभ घ्यावा. निश्चितच यामुळे तमाम बदलापूरकरांना खूपच लाभ होणार आहे. मी आमचे आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेब, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि सर्वच आम्ही मंडळी यांनी सर्वांनी जे काही प्रयत्न केलं त्यांच्या या मागणीला आज यश आलंय. त्यामुळे आज आम्ही खूप आनंदित आहोत. येणार आहे. अनेक वर्षांपासून अनेक मालमत्ता धारकांची जे कर होते ते थकलेले होते. हा जो जी आर निघालेला आहे हा फक्त यंदापुरता आहे की कायमस्वरूपी जी आर असणार आहे आणि याची पूर्ण भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, काय माहिती देतात? कुठल्याही नगरपालिकेचा मालमत्ता कर हा त्या नगरपालिकेच्या उत्पन्नाचा गाभा असतो. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा सुद्धा उत्पन्नाचा गाभा हा नगरपालिकेचा मालमत्ता कर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक त्या ठिकाणी या शास्ती माफीच्या बाबतीमध्ये मागणी करत होते. मध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि त्याच्या अगोदर काही MIDC क्षेत्रातल्या सुद्धा काही कंपन्या आहेत, त्या कंपन्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं ह्या टॅक्सवर टॅक्स म्हणजे साधारण व्याजावर व्याज लावून फार मोठ्या प्रमाणामध्ये शास्तीची त्या ठिकाणी लागू झाली होती. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये या शास्तीची आत्तापर्यंतची रक्कम जवळजवळ 55 कोटी रुपये आहे आणि त्या बाबतीमध्ये ज्यावेळेला माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांच्याकडे हे सगळे मालमत्ता धारकांची भेट झाली त्यावेळेला ज्याप्रमाणे महानगरपालिकांमध्ये हा नियम आहे की त्या महानगरपालिकांमध्ये शास्ती माफीचा अधिकार या कमिशनरला आहेत, तर राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये हा डिसिजन घेतला. आदरणीय आमच्या नगरविकास राज्यमंत्री माधुताई मिसाळ यांनी हा विषय त्याचं पर्स्युएशन केलं. आमदार साहेबांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि माननीय फडणवीस साहेबांनी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन 19 मे 2025 रोजी राज्यामधल्या सगळ्या नगरपालिकांना त्या ठिकाणी ह्या शास्तीमध्ये 50% माफी द्यावी मालमत्ता करधारकांना, असा GR त्या ठिकाणी काढला. याच्यामध्ये 50% शास्तीचे अधिकार हे माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या या शास्तीबाबतचे सगळे कागदपत्र माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आले. 55 कोटी रुपयांची ती शास्ती होती. परंतु मधल्या काळामध्ये प्रशासकीय राजवट होती, त्या कालावधीमध्ये फॉलोअप करण्यात आला, मध्ये निवडणुका लागल्या. त्यानंतर आमच्या आदरणीय रुचिताताई घोरपडे या नगराध्यक्ष झाल्या आणि नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची या बाबतीमध्ये जेव्हा भेट घेतली त्यावेळेला त्यांच्या भेटीतला पहिला मुद्दा हा होता की माझ्या शहरातील नागरिकांना या मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये राज्य शासनाने जो निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही तातडीने याला मंजुरी द्या. आणि आज संक्रांतीच्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी यांनी त्याला मूर्त स्वरूप आणलं आणि आज बदलापूर शहरातल्या लोकांची 27.5 कोटी रुपयांची शास्ती त्या ठिकाणी माफ झालेली आहे. याचा अर्थ उदाहरणार्थ समजा एखाद्या नागरिकाला त्याच्या मालमत्ता कराच्या पावतीमध्ये मूळ याच्यामध्ये 1 लाख रुपयांची शास्ती असेल, तुम्ही जर पाहिले तर त्याच्यामध्ये कॉलम असतात, सर्वसाधारण कर, दिवाबत्ती कर, विद्युत कर, हे सगळे कर असतात. त्याच्यामध्ये शास्ती नावाचा एक कॉलम आहे आणि या शास्तीच्या कॉलममध्ये त्याची जर शास्ती 1 लाख रुपयांची असेल तर ऑटोमॅटिक त्यातले 50,000 रुपये त्या ठिकाणी त्याचे माफ झालेले आहेत. MIDC क्षेत्रामध्ये या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रकमा आहेत, त्या नागरिकांच्याही त्या बाबतीमध्ये रकमा आहेत. त्याच्यामुळे ते जर उद्या नागरिक नगरपालिकेमध्ये आले तर त्यांना ती 50,000 रुपये शास्ती आहे ती डायरेक्ट थेट माफ होते. अशा बदलापूरमधल्या जवळजवळ 55 कोटी रुपयांची शास्ती आहे, म्हणजे बदलापूरमधल्या जवळजवळ 25% मालमत्तांना त्या ठिकाणी ही शास्तीचा लाभ मिळणार आहे. बदलापूर शहरातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की तुम्ही या शास्तीचा जो तुम्हाला लाभ मिळालेला आहे शास्ती माफीचा त्याचा लाभ घ्या. या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर त्या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष आहेत, माननीय उपनगराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक आहेत, हे त्यासाठी बसलेले आहेत. त्यांना तुम्ही भेटा आणि तुमच्या शास्ती माफीचा निर्णय जो लागू झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य करा आणि तुमची जी मालमत्ता कराची पावती आहे 2025-26ची ही नील करण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्हाला हा फार मोठा लाभ या ठिकाणी शासन निर्णयामुळे मिळालेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आपले आमदार माननीय किसनराव कथोरे साहेब आणि आताच धडाडीच्या आपल्या नगराध्यक्ष ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला त्यांचं मी तमाम बदलापूरकरांच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नागरिकांना या मकर संक्रांतीच्या दिवशी विनंती करतो की तुम्ही या शास्तीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.